जोडोनिया धोरण उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परोपकारिणी परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी भूतदया गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट वाढली महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी तुका म्हणे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी विठ्ठला महायोग पेटे तटे भीमरथा परम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं आनंद श्रीमन्मूर्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रयेत् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा प्रहलाद पावन झाला चराचरी नमो सुसुतया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो भक्त कल्याणती नमो कीर्ति मस्तक हे पाया वरी मस्तक हे
उत्तम व्यवहारी उदासीचारी चुकरी उत्तम चिवते तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी प्राप्त प्रसिद्धी प्राप्त श्री चिंतना करता तुम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे राजरसिक संत देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा गोड असा कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे विठ्ठला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गृहस्थ आश्रमामध्ये जीवन यापन करणाऱ्या मनुष्यांना या आश्रमात राहून सुद्धा उत्तम गती प्राप्त करता येते आणि ती उत्तम गती प्राप्त करण्याकरता जी काही आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं वर्णन महाराजांनी आजच्या अभंगात केलंय विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य सर्वांना ज्ञात आहे. आपल्या या मेंढी या पुण्य पावन भूमीतील असणारा हा गीते परिवार आणि या गीते परिवाराने खऱ्या अर्थाने सुंदर अशा वास्तूची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय श्री बापू नामदेव गीते त्यांचे सुपुत्र श्री कैलास बापू गीते यांनी सुंदर अशा बिजला बापू निवास या वास्तूची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आणि त्या वास्तूचा वास्तुशांतीचा कार्यक्रम त्या निमित्ताने 3 दिवसापासून चालू असलेला नवचंडी याग आणि त्याच निमित्ताने आजच्या या हरी कीर्तनाची सेवा या परिवाराच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. गोड अशी वास्तू या ठिकाणी या परिवाराने उभारलेली आहे. आपल्या वैदिक परंपरेमध्ये निर्माण केलेल्या वास्तूच्या वास्तुशांती करता काही क्रिया काही कर्म त्या ठिकाणी करायचे असतात आणि म्हणून भूदेवांच्या साक्षीने ब्राह्मण देवतेच्या साक्षीने या ठिकाणी ते सगळे विधी या ठिकाणी संपन्न झालेले पार पडलेले आहे आणि त्याच वास्तुशांतीच्या निमित्ताने आजच्या या 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन या परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आदरणीय आमच्या कैलास भाऊंनी या सेवेचं निमंत्रण माझ्याकडे दिलं. खरं तर या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे, कारण सुंदर अशी वास्तू या ठिकाणी या परिवाराने उभारली आणि सगळ्यात महत्वाचं मला कौतुक या गोष्टीचं वाटलं. अशी वास्तू निर्माण करणारे बंगले बांधणारे भरपूर लोक आहेत समाजामध्ये, भरपूर लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण या परिवाराचं कौतुक मला याच्या करता वाटतं की या परिवाराने आपल्या वास्तूच्या करता आपल्या आई वडिलांचं नाव या वास्तूला दिलेलं आहे. ही खऱ्या अर्थाने कौतुकाची बाब आहे. नाहीतर मोठमोठे बंगले बांधून त्या बंगल्यामध्ये आई बापाला राहता येत नाही अशी परिस्थिती आपण गावगाव बघतो. मोठा बंगला बांधला जातो 2 मजली 4 मजली, पण आई वडिलांकरता कुठेतरी झापामध्ये कुठेतरी बाजूला चाळीत कुठेतरी व्यवस्था केली जाते. पण या परिवाराने आपल्या आई वडिलांच्या प्रती असलेली कृतज्ञता आणि ती कृतज्ञता अंतःकरणामध्ये ठेवून खरं तर आमच्या आई वडिलांनी आमचा सांभाळ केला असेल. लहानपणापासून आतापर्यंत त्यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं, त्यांनी आम्हाला संस्कार दिले. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. ही कृतज्ञता खऱ्या अर्थाने या परिवाराच्या अंतःकरणामध्ये आहे आणि मला वाटतं त्या कृतज्ञतेचा परिपाक म्हणून तर त्यांनी त्या वास्तूला आई वडिलांचं नाव दिलंय विठ्ठला. काय होतं आपण आपल्या जीवनामध्ये स्वकर्तृत्वाने मनुष्य नक्कीच मोठा होतो. प्रत्येक मुलं आपण जर बघितली तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशाची उंच शिखर गाठताना मुलं आपल्याला दिसतात, संपत्ती कमवताना दिसतात, यशाच्या उंच शिखरावरती जाताना दिसतात. पण ऐका, यशाच्या उंच शिखरावर गेल्यानंतर वरती गेल्यानंतर कधीतरी आपण खाली डोकावून बघितलं पाहिजे. आमच्या यशाच्या कर्तृत्वाची जी इमारत आज आपल्याला पाहायला दिसते, या इमारतीचा पाया जर कोणता असेल तर ते आमचे मायबाप आहे, ते आमचे आई वडील. आम्ही आज यशाच्या उंच शिखरावरती जातोय, तिथपर्यंत जात असताना आई वडिलांनी त्यांचं सर्वस्व समर्पित केलेलं असतं. ध्यानात आपल्याला असं वाटतं आम्ही जे काही केलं आमच्या कर्तृत्वाने केलं, आम्ही जे काही मोठं झालो आमच्या कर्तृत्वाच्या बळावर मोठं झालो. नाही,
आपल्याला असं वर जरी वाटत असलं, हे आपलं कर्तृत्व जरी वाटत असलं, तर याच्या मागे सर्वस्वी श्रेय जर कोणाचं असेल तर ते माय बापाचं आहे. विठाला कारण ज्यावेळी प्रत्येकाने आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने सिंहावलोकन करा. जोपर्यंत आपण स्वतंत्र असतो तोपर्यंत आपल्या जीवनाचं फक्त आणि फक्त आपण आपल्या पुरता विचार करत असतो. पण ज्यावेळी आपल्याला मुलं होतात, एखादा वडिलाचं आत्मचिंतन त्यांच्या जीवनाचं आपण खऱ्या अर्थाने सिंहावलोकन करूया. मुलं झाले की तिथून पुढे प्रत्येक बाप हा स्वतःसाठी जगत नाही, तिथून पुढे त्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण हा पुत्रा करता असतो. म्हणून ध्यानात घ्या, वडील आमच्या करता आयुष्यभर काय करतात. तुकाराम महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकराची होय, बाप करी जोडी बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. प्रत्येक बापाची आत्मकथा आपल्याला हेच सांगते. प्रत्येक बापाला जाऊन तुम्ही भेट घ्या. प्रत्येक बापाची एकच भावना असते, मी जन्मभर पायी चाललो असेल, माझा मुलगा 4 व्हीलर मध्ये फिरला पाहिजे. माझ्या परिस्थितीमुळे मला उच्च शिक्षण घेता नाही आलं, माझा मुलगा उच्च शिक्षित झाला पाहिजे. ही भावना बापाची असते. उदार जीवासी पोलिया, उदार जीवासी
वास्तुशांतीच्या निमित्ताने गोड असा कार्यक्रम या परिवाराने या ठिकाणी आयोजित केला. आमच्या कैलास भाऊंनी अनेकदा मला संपर्क केला. खरं तर सारखा त्यांनी फोन करत होते, ते या कार्यक्रमाच्या संदर्भाने चर्चा करत होते. 3 दिवसापासून या ठिकाणी सुंदर अशी वास्तू, या ठिकाणी त्या वास्तूच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम, पूजा विधी आदी कार्यक्रम सुरू होते. आणि आज त्याची सांगता म्हणा, या 1 दिवसीय कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाची आज सांगता होत आहे. खऱ्या अर्थाने हे बघा, कुठलीही वास्तू निर्माण झाल्याच्या नंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या वास्तूमध्ये काही दोष असतात. ध्यानात घ्या. कुठलीही वास्तू निर्माण होत असताना त्या वास्तूमध्ये काही दोष असतात आणि त्या दोषाच्या परिहाराकरता ह्या वास्तू शांतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे. विठाला महाराज, कोणते कोणते दोष असतात ध्यानात घ्या. आपण ज्या जागेमध्ये वास्तू बांधतोय त्या वास्तूमध्ये काही, त्या जागेमध्ये काही दोष असतात, ज्याला आपण भूमीचे दोष असं म्हणत असतो. ध्यानात घ्या, प्रत्येक भूमीची, प्रत्येक जागेची एक वेगळी ताकद असते. प्रत्येक जागेचं एक वेगळं महिमा असतं. महिमा प्रत्येक जागेचा वेगळा असतो. मला सांगा, आपण हरी कीर्तनात आलो, भजनात आलं की साहजिकच वाटतं मुखाने भजन म्हणावं, हाताने टाळी वाजवावी, वाटतं की नाही? प्रत्येक जागेचा काळाचा महिमा असतो. निवडणूक आली, थोडस वातावरण चालू झालं की न पिणाऱ्यांनाही सुद्धा त्यांच्या नादी लागून ते बरोबर होतं की महिमा असतो. तो काळाचा महिमा असतो, जागेचा महिमा असतो. आळंदीला गेलं, इंद्रायणीच्या घाटावरती छोटी छोटी लेकरं पहाटे 4 वाजेपासून रियाज करताना बघितलं की 50 वर्षाचं म्हातारं सुद्धा त्यांच्याकडे बघताना वाटतं त्याला पण दागिनातापासून सुरुवात करावी, त्याला वाटतं दागिनाता घ्यावा. आमच्याकडे पण येतात काही, आमच्या गुरुकुलामध्ये काही अशी आजूबाजूची काही मंडळी येतात, वयस्कर झालेली, वयोवृद्ध झालेली, निबारगठ्ठ अशी झालेली मंडळी सुद्धा तिथे येतात. आणि ती छोटी छोटी मुलं, ते गुरुकुलातले विद्यार्थी हरिपाठ करतात, भजन करतात, मृदंग वाजवतात, कोण गायन करतं. मग ते सगळं बघितलं की मग त्यांना वाटतं आपण पण करावं. आता काय फायदा आहे? ध्यानात घ्या, याला जागेचा महिमा म्हणतात. प्रत्येक जागेचा वेगवेगळा महिमा असतो. का? मग आम्हाला वास्तू बांधत असताना ज्या जागेमध्ये वास्तू बांधायची, ज्या भूमीवरती वास्तू बांधायची, त्या भूमीचे काही दोष असू शकतात. ध्यानात घ्या, आम्ही ही वास्तू निर्माण करत असताना या वास्तूसाठी आपण विटा वापरतो, आपण वाळू वापरतो, त्याच्यामध्ये काही दोष असतात. मला सांगायचंय तुम्हाला, तुम्ही वीट भट्टी बघितली असेल, ज्या ठिकाणी विटा निर्माण होतात, जात नाही त्या वीट भट्टीच्या ठिकाणी. त्या वीट भट्टीमध्ये ज्यावेळी त्या विटा निर्माण केल्या जातात, त्या विटा भाजण्याकरता अशा रचून ठेवल्या जातात. रचून ठेवल्याच्या नंतर त्या भट्टीमध्ये आग मध्ये पेटवली जाते, बरोबर की नाही? मला सांगा, त्या विटा रचून ठेवत असताना त्या विटांच्या मधल्या सापटीमध्ये कितीतरी जीवजंतू असतात आणि आपण पेटवलेल्या आगीमुळे ते जीवजंतू मृत्यूला प्राप्त होतात, मरतात. लागले की नाही त्या विटांना दोष? चला पुढे. आपण घर बांधत असताना त्या घरामध्ये वाळू वापरतो. वाळू कुठून आणतो? वाळू नदीतून आणतो, गंगेवरून आणतो. मला सांगा, गंगेवरनं ती वाळू आणत असताना, आता आपल्याकडे साहजिक आपल्याकडे परंपरा, आपल्यातनं कुणी व्यक्ती गेली की आपण राख सावडतो आणि उरलेल्या अस्थी कुठे नेऊन टाकतो? गंगेत नेऊन टाकतो. धर्मशास्त्र असं सांगतं, ज्या जागेमध्ये एखाद्या प्राण्याची, पशुची, पक्ष्याची हाडं अस्थी जर शिल्लक राहिली तर खाली शिल्लक राहिलेल्या अस्थी घरामध्ये राहणाऱ्या माणसांना सुख समाधान लाभू देत नाही. आपण मेल्यानंतर हाडं अस्थी कुठं टाकतो? गंगेत टाकतो. त्याच अस्थी पुन्हा वाळूच्या रूपाने आणि आपल्या इमारतीच्या भूमी करता, बांधकामा करता आपण त्या अस्थी परत घेऊन येतो. मला सांगा, त्या अस्थी जर तिथं आल्या तर निश्चित आपल्याला समाधान लाभेल का? नाही. मग अशा अनेक गोष्टी वास्तू बांधत असताना आपल्याकडून घडली जातात. भूमी पवित्र करत असताना धर्मशास्त्राने किती गोड उपदेश केलाय. ज्या जागेवरती तुम्हाला घर बांधायचंय, लक्ष देऊन ऐका, ज्या जागेवर तुम्हाला नवीन वास्तू बांधायची, अगोदर त्या भूमीचे दोष नष्ट करण्याकरता धर्मशास्त्र असं सांगतं, ती जमीन नांगरावी लागते. ऐकून ठेवा, कशाने नांगरावी लागते? नांगराने नांगरावी लागते. कोणत्या नांगराने? निलेश महाराजांनी सांगितलं, सोन्याच्या नांगराने. सोन्याच्या म्हणजे सोन्या नावाच्या माणसाच्या नाही, मग शुद्ध सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याच्या नांगराने ती जमीन अगोदर नांगरावी लागते आणि मग ती भूमी, ती जमीन काय होत असते? पवित्र होत असते. सध्या भाव काय चालू आहे?
85. मग आता सगळे सांगवीकर, मेंढीकर, धनगरवाडीकर सगळे एकत्र या. तसं आता टमाट्याचा पैसा भरपूर झालाय नाही की यंदा. सगळ्यांनी एकत्र मिळून एखादा नांगर घ्यायला काय हरकत नाही. कशाचा? सोन्याचा. ना जागा शुद्ध करायची असेल, पवित्र करायची असेल तर ती कशाने नांगरावी लागते? सोन्याच्या नांगराने नांगरावी लागते. पण आता काय इतकं शक्य नाही, म्हणून ब्राह्मण मंडळी काय करतात माहिती? त्या चौरंगावरती असे तांदूळ टाकतात आणि सोन्याची छोटीशी काडकी, यांनी आता पूजा केली, यांना सगळं माहिती आहे. मग ती छोटी सोन्याची काडकी आणायला लावतात, त्या काडकीने अशा रेषा त्याच्यावर ओढतात. ते रेषा ओढणं म्हणजे जमीन नांगर नाही. त्या भूमीमध्ये, ज्या भूमीवरती आपल्याला वास्तू निर्माण करायची, त्या भूमीमध्ये काही दोष असू शकतात. वास्तू निर्माण करण्याकरता आपण जी सामग्री वापरतो त्या सामग्रीमध्ये काही दोष असू शकतात. मग काहो महाराज, जर अशा दोषांयुक्त जर वास्तू ती निर्माण होत असेल, ती वास्तू आम्हाला सुख समाधान लाभू देईल का? नाही. ज्या विटा आपण घराकरता वापरतोय त्या विटांच्या मध्ये हजारो पशूंचे, जर निरपराध पशूंचे बळी, आणि त्या विटा भासताना जर त्याच्यामध्ये ते बळी गेलेले असतील तर आम्हाला त्या घरात राहताना समाधान सुख मिळेल का? निश्चितच मिळणार नाही. मग धर्मशास्त्र सांगतं काय करा? ऐका, वास्तू तुम्ही आता निर्माण केली आहे, ज्या भूमीवरती ती वास्तू निर्माण केली त्या भूमीचे दोष नष्ट होण्याकरता, जी वास्तू निर्माण करण्याकरता तुम्ही जी सामग्री वापरली आहे त्या सामग्रीतले दोष नष्ट होण्याकरता, नवे त्या वास्तूचे दोष नष्ट होण्याकरता त्या वास्तूची काय केली पाहिजे? शांती केली पाहिजे. म्हणून आता या सगळ्या परिवाराने 3 दिवसापासून त्या ठिकाणी सुंदर पैकी आणि पूजा केलेली, नवचंडी केलेली आहे. ब्राह्मणांच्या, भूदेवांच्या साक्षीने त्या ठिकाणी ती वास्तू शांतीची पूजा संपन्न झालेली. पण ध्यानात घ्या, आता भूदेवांच्या साक्षीने या परिवाराने जी पूजा केली ना, तो सगळा कर्मकांडाचा भाग आहे. आणि धर्मशास्त्र असं सांगतं, जर कर्मकांडामध्ये न्यूनाधिकपणा जर काही राहिला तर केलेलं कर्म आमच्या उद्धाराला नाही, अधपतनाला कारणीभूत होऊ शकतं. विठ्ठला कर्मकांडाचा विचार फार सूक्ष्म आहे. तुकाराम महाराज सांगतात ना, कर्म धर्म नवती आणि ऐका, जर कर्म मार्गात आमच्याकडून दोष घडले तर परिणाम काय होतो? केलेलं कर्म उद्धाराला नाही, मग अधपतनाला कारणीभूत होतं. उन्यांगी पतन. आता या परिवाराने पूजा केली. ऐका, कुठली पूजा करत असताना अगोदर आचमन करावं लागतं. काय करावं लागतं? आचमन करावं लागतं. मग काव महाराज, आचमन करण्याकरता किती पाणी घ्यावं लागतं? ब्राह्मण मंडळी सांगतात, तुम्हाला आचमन करायचं अगोदर पूजेला सुरुवात करत असताना आचमन करण्याकरता हातावर पाणी देतात, डोळ्याला पाणी लावा. ब्राह्मण मंडळी सांगतात. एका ब्राह्मणाने सांगितलं, लावा डोळ्याला पाणी. त्याने ब्राह्मणाच्याच डोळ्याला पाणी लावलं. पूजेचा त्याचा काही संबंधच नव्हता. असे काही महाभाग असतात.
आचमन करण्याकरता पाणी घ्यायचंय. किती पाणी घ्यायचंय? नाथ महाराज सांगतात उडदाचा दाणा भिजेल इतकं पाणी घ्यायचं. मग काहो महाराज, समजा पाणी आचमन करण्याकरता पाणी घेत असताना कमी अधिक घेतलं आणि त्या पाण्याने जर आम्ही आचमन केलं तर काय होईल? धर्मशास्त्र असं सांगतं आचमन करण्याकरता जर कमी अधिक पाणी झालं आणि त्या पाण्याने आचमन केलं तर दारू पिल्याचं पाप लागतं. ऐकताय तुम्ही? म्हणजे ज्या पूजेकरता आपण बसलोय, जर आचमन करण्याकरता पाणी कमी जास्त झालं, त्या पाण्याने आचमन केलं तर दारू पिऊन पूजा केल्याचं पाप जर आम्हाला लागत असेल, इतका कर्म मार्ग सूक्ष्म आहे. मग आमच्याकडून कर्म मार्गामध्ये दोष घडतात. मग काहो, आता या वास्तूचे दोष गेले पाहिजे, भूमीचे दोष गेले पाहिजे, आम्हाला त्या वास्तूमध्ये राहायला जायचंय आणि मग त्या वास्तूमध्ये राहण्याकरता जात असताना जर त्या वास्तूतले दोष तसेच राहिले तर आम्हाला काय सुख समाधान मिळेल का त्या वास्तूत? नाही. मग काय केलं पाहिजे? त्या वास्तूचे दोष घालवण्याकरता सगळ्यात सोपा मार्ग जर कोणता असेल तर तो मार्ग म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. विठ्ठला या वास्तूच्या तुमच्या भूमीमध्ये दोष असेल, या वास्तूच्या सामग्रीमध्ये दोष असेल, कुठल्याही प्रकारचे दोष असू द्या, भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन केलं की कसलेही दोष असू द्या, ते दोष भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने नष्ट होतात. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नाही. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये नामस्मरणामध्ये हरी कीर्तनात इतकं सामर्थ्य आहे की कसल्याही प्रकारचे दोष असू द्या, ते दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य हरी कीर्तनात, हरी भजनात. दोष शब्दाचा अर्थ आपण पाप, कसलाही पाप असू द्या,
परत उद्या कीर्तन झाले लोकांनी म्हणायला नको बाबा प्रमाणात नव्हता, एका विषयाला 4 प्रमाण विठ्ठला दोष नष्ट होतात. भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर किंबहुना करती घोष जय जयकार. जळती दोषाचे डोंगर तुकोबराय सांगतात घेताना विठोबा पर्वत जळती पापाचे डोंगर असू द्या, दोषाचे डोंगर असू द्या, नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये. म्हणून खरोखर तुम्ही 3 दिवस गोड अशी पूजाही या ठिकाणी केलेली आहे. आणि आमच्या आदरणीय मानुरीच्या बाबांनी सांगितलं की ते रोज 3 दिवस काकडाही करत होते, संध्याकाळी हरिपाठही करत होते, आणि आज कीर्तनही सुद्धा इथं चालू आहे. मला सांगा इतकं सगळं जर असेल तर का म्हणून त्या वास्तू दोष शिल्लक राहतील विठ्ठला. दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या नामचिंतनात आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गोड असा या कीर्तनाकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा आहे. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची अभंग गाथा. आणि त्या अभंग गाथेचा जर विचार केला तर महाराजांनी आपल्या अभंग गाथेमध्ये अनेक प्रकारचे अभंग लिहिलेले. काही उपदेशपर आहे, काही संतपर आहे, काही मागणीपर आहे, अशी अनेक प्रकरण जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतून आपल्याला पाहायला मिळतात. त्याच प्रकरणांपैकी उपदेशपर प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरता निवडला आहे का. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून सर्वांनाच उपदेश केलाय. महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून साधकांनाही उपदेश केलाय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून जीवनमुक्त झालेल्या मुक्तांना सुद्धा उपदेश महाराजांनी आपल्या अभंग गाथेतून केलाय. नोहे नोहे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य संसारिकांना उत्तम गती प्राप्त होण्याकरता सुद्धा उपदेश जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग गाथेत केलाय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास. जसा ज्याचा अधिकार असेल त्या पद्धतीने महाराजांनी उपदेश केला असेल. समोर आलेली काही मंडळी जर साधक असतील तर साधकांनाही जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी उपदेश केलाय. काळ सारावा उत्तम पदाची मोक्षाची प्राप्ती आम्हाला आमच्या जीवनात करायची, भगवंताची प्राप्ती आम्हाला आमच्या जीवनात करायची. आम्ही काय केलं पाहिजे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधकांना उपदेश केलाय. काळ सारावा चिंतनी एकांतवासी एखादा मनुष्य असतो खऱ्या अर्थाने त्याला साधना करायची. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात मग साधना करायची ना मग इकडे राहू नका, मग कुठे जा. एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवासात साधना होते. साधना लोकात होत नाही, साधना लोकांतात होत नाही, साधना एकांतात होते. विठ्ठला जे लोकांतात फिरणारे ना साधूचं साधकाचं खऱ्या अर्थाने आव आणायचं, स्वतःला साधक म्हणून घ्यायचं. साधना कधीच लोकांतात होत नाही महाराज. हा संसार इतका कठीण आहे. ह्या संसाराच्या जर नादी लागलेला साधक खऱ्या अर्थाने अधःपतनाला जातो. साधना लोकांतात नाही होत, साधना एकांतात होत. आळंदीतनं शिकून आलेला एक विद्यार्थी माझ्याकडे आला त्या दिवशी. मला म्हणे महाराज मला ब्रह्मचारी राहायचं.
काय करायचंय? ब्रह्मचारी राहायचंय. म्हटलं मग तुला जर ब्रह्मचारी राहायचंय ना, तू एक काम कर, इथून रेल्वे पकड, उत्तरेत जा, तिकडे उत्तर काशीला जा, हिमालयात जा, कुठे जा, तिकडं जा आणि एकांतात जाऊन साधना कर. तो म्हणे बाबा मी तसा साधणार, तसा नाही करणार म्हणे. म्हटलं मग काय करणार? मी गावगाव सप्ते करीत हिंडणार, मग साधू होणार, मग साधक होणार. असा गावगाव सप्ते करून कुठं साधक होतो का मनुष्य? नाही, साधना करायची, त्याच्याकरता एकांताची आवश्यकता आहे. तुकाराम महाराज सांगतात, एकांत वासी गंगा हा साधकांना केलेला उपदेश. महाराजांनी काही काही ठिकाणी मुक्तांना सुद्धा उपदेश केलेला. ऐका, महाराज मुक्त झालेल्या मनुष्यांना, मुक्त झालेल्यांना कशाला उपदेश करण्याची आवश्यकता आहे? महाराज आमच्या संत वाङ्मयामध्ये त्या संदर्भाने सुद्धा प्रमाण सापडतात. विठाला एखादा मनुष्य मुक्त अवस्थेला प्राप्त झालेला असेल, ज्ञानोबरायांच्या चरित्रामध्ये प्रसंग येतो. ज्ञानोबरायांनी निवृत्तीनाथ दादांना सांगावं, दादा आपल्याला वडिलांनी लिहून ठेवलेल्या पत्राप्रमाणे पैठणला जाणं गरजेचं आहे. पैठणला जाऊन पैठणच्या धर्मपंडितांच्याकडून आपल्याला शुद्धीपत्र आणणं गरजेचं आहे. आणि तिकडून शुद्धीपत्र आणलं की मग खऱ्या अर्थाने समाज आपला स्वीकार करेल. निवृत्ती दादांनी सांगावं, अरे ज्ञाना, तुझं नाव ज्ञानेश्वर, माझं नाव निवृत्ती. अरे आपण मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले, निवृत्त अवस्थेला प्राप्त झालेले, काय समाजाशी आपल्याला घेणं देणं? काय आवश्यकता आपल्याला शुद्धीपत्र आणण्याची? काय गरज आहे आपल्याला शुद्धीपत्र आणण्याची? अरे आपण मूळचे शुद्ध मुक्त आहोत आणि अशा अवस्थेला प्राप्त झालेले असताना हे सामान्य माणसं आपल्याला काही शुद्धीपत्र देणार? ज्ञानोबरायांनी जो संवाद निवृत्ती दादांशी साधलेला आहे ना, तो संवाद फार महत्वाचा आहे. ज्ञानोबराय निवृत्ती दादांना उद्देशून बोलताय, दादा तुम्ही सांगतात ते बरोबर आहे. अहो आपण मुक्तच आहोत, आनंद अद्वय नित्य निरामय असं स्वरूप आपलं आहे. हे सामान्य माणसं आपल्याला कोण शुद्धीपत्र देणार? तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण दादा एक मुद्दा महत्वाचा आहे. कोणता मुद्दा महत्वाचा आहे? प्रत्यवाया हे अशा श्री चालता पावन अवस्था झाली जरी. काही शब्द आहे महाराज ज्ञानोबरायांचे. नामदेव महाराजांनी गोड वर्णन केले. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही मुक्त अवस्थेला जरी झालेले, मुक्त अवस्थेला जरी प्राप्त झालेले असले ना, तरी समाजाकरता तुम्ही सत्य आचरण करणं गरजेचं आहे. शास्त्रानुरूप तुमचं आचरण असणं नितांत गरजेचं आहे. विठाला महाराजांच्या अभंगगाथेत मुक्तांना केलेला उपदेश आपल्याला सापडेल. महाराजांच्या अभंगगाथेत साधकांना केलेला उपदेश आपल्याला सापडेल. काही संसारिक मंडळी जगद्गुरु तुकोबारायांकडे गेली, महाराज आम्ही संसारिक आहोत, आम्ही काही संसार सोडू शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने आपल्या वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे ना, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला जोड नाही महाराज. का? कारण संप्रदायाने संसाराचा त्याग करा असं कधीच आणि कुठेच सांगितलं नाही. विठाला उलट साधू संतांनी तर गोड उपदेश केलाय. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, हे संप्रदायाचं तत्वज्ञान ध्यानात. वारकरी संप्रदायाने कधीच सांगितलं नाही संसाराचा त्याग करा. उलट सुखे करावा संसार, सुखे करावा संसार, सुखे सुखे
सांगताय. काय सांगताय? असोनी संसारी दिवे वेवे करी वेदशास्त्र वारी बाह्या सदा किंबहुना साधू संत ते सांगतात सुखी करा वा संसारात राहून भगवत प्राप्ती करता येते. आणि मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून इथं नमूद करावीशी वाटते. वारकरी संप्रदायात जितकी संत मंडळी झाली, बहुतांश संत मंडळी ही संसारिकच होती. विठ्ठला भावंड सोडले तर कोण कोण ब्रह्मचारी, कोण संन्यासी होते मला सांगा. सगळी मंडळी कोणच होती? एकनाथ महाराज, तुकोबराय, नामदेव महाराज, सगळी मंडळी ही खऱ्या अर्थाने संसारिकच होती. पण संसारात राहून सुद्धा भगवत भक्ती करून भगवत पदाची प्राप्ती करता येते. हा आदर्श समाजापुढे आमच्या वारकरी संप्रदायाने घालून दिला आहे. विठ्ठला म्हणून भगवत प्राप्ती करण्याकरता, मोक्ष पदाची प्राप्ती करण्याकरता संसार सोडण्याची आवश्यकता नाही. मग आपल्या परंपरेने, आपल्या धर्म संस्कृतीने जी परंपरा घालून दिली, 4 प्रकारचे आश्रम सांगितले जातात. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम आणि चौथा संन्यास आश्रम. प्रत्येक आश्रमाचं वेगवेगळं कर्तव्य सांगितलं आहे. पहिला जो आश्रम आहे, कोणता आश्रम आहे? ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमात काय केलं पाहिजे माणसाने? ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे आश्रम विचार षटकर्म. ध्यानात घ्या, ब्रह्मचर्य आश्रमामध्ये खऱ्या अर्थाने विद्या संपादन केली पाहिजे. गृहस्थ आश्रमामध्ये धन संपादन केलं पाहिजे. आणि तिसरा जो काही वानप्रस्थ आश्रम आहे, त्या वानप्रस्थ आश्रमामध्ये पुण्य संपादन केलं पाहिजे. तर चौथ्या आश्रमामध्ये मुक्ती प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक आश्रमाचं कर्तव्य ध्यानात घ्या. 1 ते 25 ब्रह्मचर्य सांगितला. ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे अभ्यासच करायचा, बाकीचे उद्योग करायचे नाही. 1 ते 25, 25 ते 50 पैसा संपत्ती, पैसा कमवायचा. आणि 50 ते 75 पुण्य कमवायचं. एक सुभाषितकार फार गोड बोलून जातात. आमच्या गुरुवर यांच्या मुखातून ऐकलेलं सुभाषित आहे. काय सुभाषितकार असं सांगतात? प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. प्रथमेनार्जितम विद्या म्हणजे पहिल्या 1 ते 25 ब्रह्मचर्य आश्रमात विद्या संपादन केली नाही. द्वितीयेनार्जितम धनम 25 ते 50 गृहस्थ आश्रमात धन संपादन केलं नाही. तृतीयेनार्जितम पुण्यम 50 ते 75 वानप्रस्थ आश्रमामध्ये पुण्य संपादन केलं नाही. मग चतुर्थे किम करिष्यति. आमचे गुरुजी सांगतात चतुर्थे ढसा ढसा रुदिष्यति. विठ्ठला विद्या संपादन केली नाही, गृहस्थ आश्रमात पैसा संपादन धन संपादन केलं नाही, वानप्रस्थ आश्रमात पुण्य संपादन केलं नाही. मग चौथ्या आश्रमात काय करावं लागेल? रडायची पाळी येईल, दुसरे काय करावं लागेल. म्हणून ध्यानात प्रत्येक आश्रमाचं कर्तव्य सांगितलंय. मग आता तुम्ही गृहस्थ आश्रमात आहात ना, मग गृहस्थ आश्रमात एक गोष्ट नितांत आवश्यक आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे पैसा. वा सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई सब पैसे. तुम्हाला काय वाटतं? लोक आपल्याला मान मान्यता देतात, पैशामुळे देतात. पैसा तेरे 3 नाम, परशा परशु परशुराम. एखादा पैशावाला मनुष्य असेल त्याला परशुराम पाटील म्हणतात. थोडा कमी पैसा झाला लोक त्याला परशु म्हणतात, आणि एकदमच कंगाल झाला लोक त्याला परशा म्हणतात. आमचा रोजचा व्यवहारातला अनुभव सांगतो तुम्हाला. आता रोज आम्ही गावगाव फिरतो महाराज. आमचा रोजचा अनुभव असा आहे, समाजातली वस्तुस्थिती अशी, समाजातली परिस्थिती अशी, गावातला एखादा जर श्रीमंत मनुष्य असेल आणि आपण जर बाहेर कुठे कार्यक्रमाला गेलो, समाजातली वस्तुस्थिती अशी, एकाच गावामध्ये समजा 2 आपली नाती, एक लांबचा आहे श्रीमंत आहे आणि एक जवळचा आहे सख्खा आहे गरीब आहे. त्या माणसाकडे जा, तो माणूस जो सख्खा आहे ना त्याचं नाव लवकर सांगत नाही. मग कुणाचं नाव सांगतात? जो पैशावाला आहे ना त्याच्याशी नातं जोडतात.
महाराज तुमच्या गावात तो नाही का तो बंगल्यावाला, हा तो मोठा 4 मजली बंगला आहे ते, अहो ते आमचे ते असे तिकडून लांबून पाहुणे लांब लांबून संबंध जोडतात. पैसावाला असेल तर आणि गरीब जर असेल तर जवळचा सख्खा संबंध असला तरी लोक सांगत नाही. ही समाजातली वस्तुस्थिती आहे. विठ्ठला सर्व मान्यता हे जगी. महाराजांचे शब्द किती गोडे. जोवरी चळन का तोवरी म्हणती माझा, मानिनी लहान थोर देह जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक मागे पुढे पळतात, लोक मान मान्यता देतात. कुठपर्यंत? जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपू द्या कोणी विचारत नाही. वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही दामरी माणसाची काम होतात. तुम्हाला काय वाटतं? तुमच्यामुळे नाही, नाही पैशामुळे. लोक मान मान्यता देतात, लोक मागे पुढे पळतात पैशामुळे. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये पैसा नितांत आवश्यक आहे. आता इथून कीर्तनकार किती मोठमोठ्याने सांगत असले हा पैसा, पण हे सगळं चालू कसं करताय? म्हणा ना म्हणा ना, आमच्यावर आल्यावर लय गोड वाटतं. कसा करतात चाललंय मला सगळं पैसा करतात चाललंय. पैसा असेल तर लोक मान मान्यता देतात, पैसा असेल तर लोक मागे पुढे पळतात. म्हणून ध्यानात घ्या, शरीरात पित्त, परमार्थात चित्त आणि संसारात वित्त नितांत आवश्यक आहे. विठ्ठला परमार्थ करायचा आहे ना, परमार्थात चित्त आवश्यक. शरीरामध्ये प्रकृती व्यवस्थित असे वाटत असेल तर पित्त आवश्यक आहे. आणि संसार चांगला करायचा आहे तर संसारात काय आवश्यक आहे? वित्त नाम पैसा आवश्यक आहे. म्हणून पैशाशिवाय काही चालत नाही. ध्यानात घ्या, पैसा कमवलाच पाहिजे, कमवलाच पाहिजे. पैसा कमवण्याविषयी दुमत नाही. आमचे गुरुजी एक वाक्य कायम सांगत असतात, ध्यानात घ्या. माणसाने 25 ते 50 गृहस्थ आश्रमामध्ये भरपूर पैसा कमवला पाहिजे. ध्यानात घ्या, माणसाच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असला पाहिजे. पण ध्यानात घ्या, तो पैसा कमवत असताना कुठल्याही गरीबाचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट त्या मागे असता कामा नये. असा पैसा माणसाने कमवला पाहिजे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, संपत्ती कमवा, धनार्जन करा, पैसा कमवा. पण तो पैसा कमवत असताना कशा पद्धतीने कमवा? तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात
संसारामध्ये पैशाची आवश्यकता आहे, पण तो पैसा ती संपत्ती मिळवत असताना तो कधीच माणसाला सुख समाधान लाभू देत नाही. म्हणून ध्यानात घ्या, पैसा कमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहाराने संपत्ती कमवा आणि कमवलेल्या संपत्तीचा विनियोग कशा पद्धतीने करा. उदास विचारे वेच करे, उदास विचाराने तिचा विनियोग करा. उदास विचाराने म्हणजे कशा पद्धतीने धनाच्या संदर्भाने आपल्या मनाची स्थिती कशा पद्धतीने असली पाहिजे थोडक्यात सांगतो. सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी वरती हात करून भजन करूया. विठोबा रखुमा भजन करायचा. हरी जय जय विठोबा रखुमा संपत्ती कमवा. मग कमवलेल्या संपत्तीचा विनियोग कशा पद्धतीने करा. उदास विचारी वेच करी. खऱ्या अर्थाने धनाचा जर विचार केला तर धनाच्या मागे 16 प्रकारचे अनर्थ सांगितलेले. धन हे आपल्या अधपतनालाच कारणीभूत होणार आहे. मग काऊ महाराज, धन जर अधपतनाला कारणीभूत ठरवणार आहे तर तुम्ही सांगता पैसा कमवा आणि त्याविषयी तुम्ही उपदेश करताय. महाराज सांगतात त्या धनाच्या विषयी आपल्या अंतःकरणाची जी स्थिती आहे, अंतःकरणाची अवस्था कशी असली पाहिजे. उदास विचारे वेच करी. महाराज सांगतात धन कमवताना उत्तम व्यवहाराने कमवा आणि विनियोग करत असताना जोडोनी धन न घाली माती ब्रह्म पूजन. साधू संतांच्या पूजेमध्ये तो खर्च करा. आणि धनाच्या संदर्भाने धन जरी दुःख देणार असलं तरी धनाच्या संदर्भाने 2 अवस्था आमच्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. विठ्ठला विठ्ठला धनाच्या संदर्भाने 2 प्रकाराने ज्ञान आपल्या अंतःकरणात आवश्यक. कोणतं? पहिलं असंबद्ध ज्ञान आणि दुसरं मिथ्या ज्ञान. झालं, माझं कीर्तन संपलं. एवढं सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो.
धनाच्या संदर्भाने असंबद्ध ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, मी जे कमवलेलं धन आहे त्याचा माझा काही संबंध नाही. कारण कमवलेलं धन जर माझ्या सोबत येणार असतं तर त्याचा माझा संबंध असता, पण ते आपल्या सोबत येणार आहे का? नाही. मला सांगा, किती संपत्ती कमवली आपल्या सोबत येणार आहे का? नाही. निळोबर आहे, किती गोड वर्णन करतात आहे. येणे येणे एकले ओ जाणी शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पना, जोडले धन लक्ष शेवटी, म्हणून आम्ही बोललेली संपत्ती आमच्या बरोबर येणार नाही. म्हणून काय करा, साधू संतांच्या सेवे करता दान धर्म करत चला. काही काही लोक अशी बहादर असतात, अशी निबरगट्ट असतात, दान धर्मच करत नाही, अजिबात नाही. त्यांचा हात आजी दान द्यायचं म्हटलं की हाताला लकवा होतो त्यांच्या, अजिबात हात असा वर जात नाही. दान धर्म करायचं. ध्यानात घ्या, इथून जात असताना तुम्ही कमवलेली संपत्ती तुमच्या बरोबर येणार नाही, मग केलेला दान धर्म सोबत येणार. मी कायम सांगत असतो, एक जण असा गेला, त्याचा मृत्यू झाला आणि यमाच्या दरबारात गेला. यमाने विचारलं, सांग काय दान धर्म तुझ्या जीवनात तू केला? हा म्हणे काहीच केलं नाही, पण काहीतरी केलं असेल, आठवण. त्याने आठवायला सुरुवात केली. त्याने सांगितलं, बघा यम महाराज, आठवलं मला, मी दान धर्म केला. म्हणजे काय केला? यमाने सांगितलं, सांग काहीतरी दान धर्म केला असेल, म्हणजे त्याच्या जोरावर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, तुझा उद्धार होईल, नरकातून नरकाला जाण्यापासून तू वाचशील, असा काहीतरी दान धर्म केला असेल. त्याने भरपूर विचार केला, काय आठवेना, पण त्याला ते आठवलं. त्याने सांगितलं, महाराज मी एकदा दान केलं होतं. मी काय केलं होतं, उन्हाळ्याचे दिवस होते म्हणे, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एकदा मी एका माणसाला ऊसाचा रस पाजला होता. उन्हाळ्याच्या दिवसात, सगळ्या आयुष्यात, अख्ख्या आयुष्यात फक्त उन्हाळ्याच्या दिवसात ऊन कडाडलेलं तापलेलं असताना एका माणसाला 10 रुपयाचा रस पाजला होता. यम म्हणे, येतोय 10 रुपये घेऊन जाणार, जन्मभर काय दान धर्म केलं. म्हणून ध्यानात घ्या, दान धर्म किती जरी संपलं सोबत येणार आहे का नाही. एक जण दान धर्मच करीत नव्हता. एक भिक्षुक त्याच्याकडे गेला, ते घरात प्रवेश केला, द्वारातून मोठ्या दरवाजातून गेट मधून मध्ये प्रवेश केला. मध्ये म्हटलं, ओ साहेब, काहीतरी दान धर्म करा, द्या काहीतरी दान करा, तुमच्या वडिलांच्या नावाने, आई वडिलांच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने काही दान धर्म करा. त्याने जेव्हा ही भिकारी मध्ये आलेलं बघितलं, याचं डोकं सरकलं. ते म्हणे, कसं काय तू मध्ये आलास, कसं काय? ते म्हणे, बाहेर तुमचा बाहेर शिपाई नव्हता का म्हणे, गेटवर होता ना म्हणे, पण तो झोपलेला होता. त्याच्या तर तळपायाची आगमस्तकाला गेली, दान तर दिलंच नाही, उलट बाहेर जाऊन त्या शिपायावर वैतागला. त्या भिकाऱ्याने बघितलं, इतकी मोठी प्रॉपर्टी, इतकं सगळं असून सुद्धा जर दान धर्म करण्यामध्ये या माणसाची प्रवृत्ती होत नसेल तर काय प्रॉपर्टीला. पण तो भिकारी हुशारच होता. तो म्हणे, आपण याला धडा शिकूच, धडा शिकूच म्हटले. बर काय काय करायचं? ते भिकारी हुशार होता. त्याने काय केलं, 7-8 दिवसाचा काळ जाऊन गेला, पुन्हा 7-8 दिवसानंतर पुन्हा आला. त्या दरवाजावरच्या सिक्युरिटी गार्डने त्याने बघितलं. त्याने सांगितलं, अरे तुला सांगितलं होतं ना इथं येऊ नको, इथं तुला काही दान वगैरे काही भेटणार नाही, कशा इथं आला? तो म्हटला, तुझ्या मालकाला जाऊन सांग, मी आज मागण्याकरता नाही आलो, मी आज तुला देण्याकरता. देण्याकरता म्हटल्यावर तर तो शिपाई पळतच मध्ये गेला. काही लोकांना फक्त येऊ द्या, येऊ द्यायला अजिबात त्यांचे दरवाजे बंदच असतात. ते पळत गेलं मध्ये. त्यांनी सांगितलं, ओ मालक, तो त्या दिवशी तर भिकारी आला म्हटले. भिकारी आला, सांगितलं त्याला परत येऊ द्यायचं नाही मध्ये. नाही, आज तो मागण्याकरता नाही आला, मग आज देण्याकरता आला. म्हटलं, देण्याकरता आला, बोलो बरं, पहिलं बोलव त्याला बोलवलं मध्ये. म्हटले, का रे, कशा करता आला? म्हटले, मी तुम्हाला आज देण्याकरता आलो. काय देण्याकरता आलं? काय नाही, त्याने खिशातून सुई काढली, एक दोरा काढला आणि सुई दोरा त्याच्या हातात दिला. म्हटली, सुई दोरा कशा करता दिला? म्हटली, तेच सांगतो तुला, ऐक. त्या दिवशी मी इथं तुमच्याकडे आलो आणि तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काही मला दिलं नाही, मग इथून मी गेल्यानंतर जाता जाता मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तुमचे स्वर्गातले आई वडील माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नामध्ये येऊन तुमच्या आई वडिलांनी सांगितलं की तिथे कपडे त्यांचे फाटलेले आहे आणि ते कपडे फाटलेले शिवण्याकरता सुई दोरा पाहिजे. काय सांगितलं? स्वर्गातल्या आई बापांनी काय सांगितलं? फाटलेले कपडे शिवण्याकरता काय पाहिजे? सुई दोरा पाहिजे. मी मनातल्या मनात विचार केला, तुम्ही तर कधी कोणाला काही देतीच नाही, मग आपणच सुई दोरा द्यावा. एवढा सुई दोरा घ्या आणि जाताना घेऊन जा सोबत.
शेवटी जाताना आई वडिलांना सुईद्वारा लागेल एवढं घेऊन जा. तो म्हणे येड्या, हा सुईद्वारा कुठं काय शेवटी बरोबर नेता येत असतो का? तो म्हणे मलाही तुम्हाला तेच सांगायचंय, हा सुईद्वारा तुम्ही नेऊ शकत नाही, ते हे कमवलेलं डबूला काय सोबत घेऊन जाणार आहे का? ध्यानात घ्या, आपल्या सोबत काही येणार नाही. मग जमवलेली प्रॉपर्टी संपत्ती दान धर्म करा. उदास विचारी वेच करी. त्या धनाच्या संदर्भाने खऱ्या अर्थाने उदासीनता अंतकरणात असावी. म्हणजे ते धन शेवटी देत नाही. नाही तर जुन्या काळामध्ये लोक ध्यानात घ्या, संपत्ती कमवायचे, प्रॉपर्टी कमवायचे, कमवलेलं धन एखाद्या गाडग्यामध्ये भरून जमिनीमध्ये ते गाडून ठेवायचे आणि ज्या वेळी ते मृत्यूला प्राप्त व्हायचे, मन त्या धनाच्या ठिकाणी अडकलेला असल्यामुळे पुन्हा मेल्यानंतर तिथं होऊन काय होऊन यावं लागायचं. आता हे काय मी वेगळं सांगायची गरज आहे का? पुन्हा सापाच्या रूपाने तिथं येऊन त्याचं संरक्षण करीत तिथं बसावं लागायचं. धनाविषयी आसक्ती, म्हणून अंतःकरणामध्ये आसक्ती असता कामा नये. उदास विचारे वेच करे. साधू संतांच्या सेवेमध्ये एखाद्या अनाथ आश्रमात दान करा, एखाद्या वृद्धाश्रमात दान करा. आळंदीला दिंडी चालली, पंढरपूरला दिंडी चालली, एखाद्या दिंडीला पंगत द्या, वारीमध्ये पंगत द्या, सप्ताहात पंगत द्या. कमवलेली संपत्ती जर अशा पद्धतीने आम्ही जर तिचा खर्च केला तर तीच संपत्ती, तेच धन आमच्या उत्तम गतीला प्राप्त होईल. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मग उत्तम गती प्राप्त होण्याकरता अजून काय केलं पाहिजे? परोपकारिणीने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परोपकार करा महाराज. परोपकारिणीने परनिंदा, दुसऱ्याची निंदा करू नका. निंदा मत करना किसकी, सच्ची बात कबीर जी की. येते निंदकापाशी आशेचे पापी. म्हणून दुसऱ्याची निंदा करू नका. परोपकारी परोपकार करा. नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रियांच्या ठिकाणी आणि बहिणी मायेची भावना आपल्या अंतःकरणात असणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणलेली ध्यानात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुंदर रूपवान असणाऱ्या महिलेकडे बघितलं आणि छत्रपतींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अशीच सुंदर असती आमची आई तर आम्ही सुंदर जन्मलो असतो. वदली छत्रपती, अशीच सुंदर असती आमची आई, सुंदर रूपवती, आम्ही सुद्धा सुंदर जन्माला आलो असतो. मातृत्वाच्या भावने परस्त्रियेकडे बघितलं पाहिजे. परोपकारिणीने परस्त्रिया सदा बहिणी माया. अजून काय करा? भूतदया गाई, पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी. अजून काय करा? शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. ज्या कुळात, ज्या परंपरेत आपण जन्माला आलो त्या कुळाचा महिमा वाढवण्याचं काम आपण खऱ्या अर्थाने केलं पाहिजे. आणि तुकोबराय सांगतात, अशा पद्धतीने जर तुम्ही संसारामध्ये राहिलात, उत्तम प्रकारे धन कमवलं, साधू संतांच्या सेवेमध्ये त्याचा खर्च केला, परोपकार केला, परनिंदा कधी केली नाही, भूतांच्या विषयी अंतःकरणात दया ठेवली, गोहत्या थांबवली, गायीची सेवा केली, वडिलांचं महत्व वाढवण्याचं काम केलं, अशा पद्धतीने जर गृहस्थ आश्रमात राहिला आणि या सत्कर्माला जर वैराग्याची जर जोड मिळाली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उत्तम गती ठरलेली आहे. अभंगाचं शेवट.
आमचे वैभवजी महाराज वेलजाळे आणि आदरणीय शरदजी महाराज दिघे दोघांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आमचं सर्व पिंपळगाव धनगरवाडीचं सर्व भजनी मंडळ, बाहेरून आलेलं सर्व भजनी मंडळ, आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आमचे याच परिवाराच्या संबंधित असणारे मानोरीचे आदरणीय आमचे शेळके बाबांनी खरं तर या परिवाराच्या संबंधित ते आहे. मागचे 3 दिवस इथं काकडा हरिपाठ खऱ्या अर्थाने केलेला आहे आणि हे जावईच ह्या परिवाराचे नाही का. वा 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 चांगलंय, जावईच फक्त वाटा ना. भाग्यवंता घरी भजन भजन होतं, काकडा तिथंच होतं, हरिपाठ तिथंच होतं, हरिकीर्तन तिथंच होतं. भाग्यवान माणसाच्या घरीच हे सगळं होतं. आमच्या शेळके बाबांनी मला 2-4 वेळा मध्ये त्यांनी संपर्क केला, त्यांनी फोन केला. या परिवारावर त्यांचं प्रेम आहे, अतिशय आनंदाची बाब आहे. खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना धन्यवाद देतो. हा कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायला मिळणारे कीर्तन चैतन्य नावाच्या YouTube चॅनलवरती, मोबाईलवरती आपण कीर्तन चैतन्य असं सर्च केलं की त्याच्यावरती हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. म्हणून सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून घंटीचं बटन दाबायला कोणी विसरू नका. सर्वांनी ते चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यांना तो कार्यक्रम पाहायला मिळेल. आमच्या सोमठाण्याच्या आदरणीय माळी भाऊंनी गोड साऊंड लावला, त्यांनाही धन्यवाद देतो. या कुटुंबाच्या या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता, या वास्तुशांतीच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता, या गीते परिवारावरती प्रेम करणारे, आमच्या कैलास भाऊंवरती प्रेम करणारे आपण सर्व आपतेष्ट नातेवाईक, गणगोत मित्र परिवार, आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालात. खरं तर कीर्तनाच्या वेळेच्या मी बरंच पुढे गेलो, तब्बल 1 तास म्हणजे 52 मिनिटं पुढे गेलो. पण मी पुढे नाही गेलो, तुम्ही मागून उशिरा आला म्हणून मी पण उशिराच थोडंसं लांबवलं. त्याबद्दल वेळेच्या पुढे गेलो, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आपली सर्व मंडळी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपण सर्व मंडळी आहात. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. या वास्तूच्या माध्यमातून कैलास भाऊंची, त्यांच्या परिवाराची आणखीन भरभराट हो ही प्रार्थना भगवान परमात्म्याच्या चरणी करतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. सर्वांनी वरती हात करा. निवृत्तीनाथांचं सर्वांनी भजन करूया, संतांचं भजन करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. निवृत्तीनाथ देव